एक शेतकरी होता. त्याचं एक विश्वासू गाढव होतं. त्यांनी खूप वर्ष धान्याची अगदी सेवाचाकरी उत्तम प्रकारे केली. पण आता झालं होतं फार म्हातारं. त्याच्याकडून फारसं काही काम व्हायचं नाही, म्हणून शेतकऱ्याला ते अगदी नकोस झालं होतं. त्याची कायमची विल्हेवाट लावावी असा दुष्ट बेत शेतकऱ्यानं आखला. आपल्या विरुद्ध काही कपट कारस्थान रचलं जातंय याची कल्पना गाढवाला आली आणि ते धन्याच्या घरून गुपचूप सटकलं. गाढवानं थेट ब्रेमेन नगरीची वाट धरली. त्या नगरीचा दरबारी गायक म्हणून आपल्याला संधी मिळू शकेल असा त्याचा कयास होता. थोडी वाटचाल त्यानं केली असेल नसेल, तोच रस्त्याच्या कडेला थकल्या भागल्या स्थितीत एक कुत्रा त्याला कणत असलेला दिसला. मित्रा, तू का बरं कणतोस? गाढवानं विचारलं. अरे रे रे, काय सांगू, कुत्रा म्हणाला. मी आता म्हातारा आणि अशक्त झालोय. शिकारीसाठी माझा काही उपयोग नाही, म्हणून माझ्या डोक्यात धोंडा घालून माझा कपाळमोक्ष करायचा बेत माझ्या धन्यानं आखला होता. म्हणून मी पळून आलो. पण पोट भरण्यासाठी पुढे काय करायचं असा मला प्रश्न पडलाय. ठीक आहे, गाढवानं उत्तर दिलं. ब्रेमेन नगरीचा दरबारी गायक म्हणून मला संधी मिळेल असं वाटतंय. मी तिकडेच निघालोय. माझ्या बरोबर आलास तर तुला सुद्धा माझा मदतनीस म्हणून संधी मिळू शकेल. प्रयत्न तर करून पाहू. कुत्र्यानं ते मान्य केलं. मग ते दोघही बरोबर निघाले. ते फार अंतर चालून गेले नाहीत, तोच रस्त्याच्या मधोमध रडवेल्या चेहऱ्याचं एक मांजर त्यांना दिसलं. मावशीबाई, गाढवानं हाक मारत विचारलं. तुमचा चेहरा उतरलेला दिसतोय, काय झालं तरी काय? मांजरी उत्तरली. जीवावरच बेतलं म्हणजे चेहरा उतरेल नाही तर काय? माझं वय झालं हो. घरात खुडबुडणारे उंदीर पकडण्याऐवजी मी आता चुलीशी शेकत राहते. म्हणून माझ्या मालकिणीनं पाण्यात नेऊन बुडवायचा बेत आखला. दैव चांगलं म्हणून वाचले, पण यापुढे कसं व्हायचं हो? ठीक आहे, गाढव म्हणालं. आपण सारे ब्रेमेन नगरीला जाऊ. रात्रीचे राग आळवणारी तडफदार गायिका म्हणून तुमचा चांगला लौकिक आहे. मावशीबाई, ब्रेमेन नगरीत तुम्हालाही भाग्योदयाची संधी मिळेल. भाटीबाईंनी बरं म्हटलं. त्याही प्रवासात सामील झाल्या. सारे प्रवासी शेताच्या कडेनं वाटचाल करीत होते. एक कोंबडा फाटकावर बसून अगदी बळ काढून आरवताना त्यांच्या नजरेस पडला. हे वीरा, गाढवानं विचारलं. अगदी बुलंद आवाज काढून तारस्वरात आरवण्याचं कारण काय बरं? नाही तर काय करू, असं विचारत कोंबड्यानं उत्तर दिलं. धुलाईच्या दिवशी हवा चांगली असेल असं मी मोठ्यानं ओरडून सांगत होतो. त्याबद्दल माझे आभार मानायचे ते राहिलं बाजूला. मालकिणीनं आणि आचार्यानं मला कापायचं ठरवलं. रविवारी जे पाहुणे येणार आहेत ना, त्यांच्यासाठी म्हणे माझं सूप करायचं असा बेत चालला होता त्यांचा. पण देवाच्या कृपेनं तसं काहीच घडलं नाही. असंच ना, गाढव म्हणाल. कुक्कुटाचार्य, मान कापून घेण्यापेक्षा तुम्ही आमच्या बरोबर ब्रेमेन नगरीला निघणं उत्तम. शिवाय तालासुरात गायलात
तर आपणा सगळ्या गायकांना कार्यक्रम सादर करण्याची संधी चालून येईल. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर चला. कोंबड्यानं रुकार दिला. चौघं मजेत वाटचाल करत निघाले. दुसऱ्याच दिवशी ती काही ब्रेमेन नगरीत पोचली नाहीत. रात्र त्यांनी जंगलातच काढली. गाढव आणि कुत्रा यांनी एका मोठ्या झाडाखाली अंग टाकलं. भाटीबाईंनी त्याच झाडाच्या फांद्यांचा आश्रय घेतला. जेवढी उंचावरची जागा तेवढा अधिक सुरक्षित असा विचार करून पंडित कुक्कुटाचार्य उडून वृक्षाच्या शेंड्यावर बसले. त्यांची नेहमीची पद्धत म्हणजे अवतीभोवती टेहळणी करायची. त्याप्रमाणे त्यांनी दूरवर नजर टाकली. त्यांच्या नजरेच्या टप्प्यात काहीतरी प्रकाश, कसला तरी झगमगाट आला. त्यांनी मित्रमैत्रिणींना सांगितलं, इथून काही अंतरावर एक घर असावं. तिथला चक्क उजेड मला दिसतोय. गाढव म्हणालं, असं असेल तर आपण मुक्काम हलवू. मिळालेली जागा सोयीची अजिबात नाहीये. कुत्रा म्हणाला, माझ्यापुरती 2 हाडकं आणि मांसाचा तुकडा यांची काही सोय झाली तर बरं. टेहळणी करून कोंबड्यानं प्रकाश पाहिला होता त्या रोखानं सगळेजण निघाले. जागा खूप प्रशस्त होती, पण त्यांना आढळून आलं की तिथे एक चोरांची टोळी राहत असावी. सर्वात उंच होतं गाढव. त्यांना आपले पुढचे पाय खिडकीवर टेकले आणि डोकावून आतलं दालन पाहून घेतलं. पंडित कुक्कुटाचार्यांनी विचारलं, गर्दब बोवा, काय पाहिलंत? गाढव म्हणालं, टेबलावर उत्तमोत्तम पदार्थ आहेत आणि सगळे चोर मजेत जेवतायत. राहायला असं प्रशस्त घर मिळणार नाही, कुक्कुटाचार्य म्हणाले. होय, पण आज जाता आलं तर खरंच, गाढव उत्तरलं. चोरांना हुसकून कसं लावायचं याची चर्चा करण्यासाठी त्या प्रवाशांची बैठक भरली. त्यांनी एक योजना तयार केली. त्याप्रमाणे सगळे वागले. गाढवानं आपलं पुढचे पाय खिडकीवर टेकवले आणि मागल्या पायावर उभं राहिलं. त्याच्या पाठीवर कुत्रा बसला. कुत्र्याच्या खांद्यावर भाटी चढून बसली आणि कोंबडा उडून भाटीच्या डोक्यावर बसला. अगदी सगळी सज्जता झाली. कोंबड्याने इशारा करताच सर्वांनी गायला सुरुवात केली. गाढव किंचाळलं. कुत्रा भुंकायला लागला. भाटी म्याव म्याव असं ओरडायला लागली आणि कोंबडा कॉक 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 असं करून आरवू लागला. खिडकी वाटे घुसताना तिच्या काचा खळकन फुटल्या. भयंकर कोलाहल माजला. चोर खडबडून उठले. त्यांना वाटलं काहीतरी भूत आहे बरं का. त्यांची घाबरगुणी उडाली आणि ते अरण्यात पळून गेले. 4 जण आत आले. टेबलावर बसून आपल्या आवडीच्या पदार्थांवर अगदी ताव मारला. जणू महिनाभराचे आधाशी आणि उपाशी असल्याप्रमाणे सगळेजण अगदी यथेच्छ तुटून पडले. मग सगळ्यांनी आपल्याला हवी तशी अंथरुणाची व्यवस्था केली. गाढव अंगणातील गवतावर पडून राहिलं. कुत्र्यानं दारामागं ठाण मांडलं.
मांजरीबाई आपली चुली जवळच्या उबदार राखेपाशी बसून राहिली. कोंबडा छपराखालच्या बहालावर चढून बसला. खाणं आटोपताच सगळ्यांनी दिवे मालवून टाकले. सगळी बिचारी दमली होती, क्षणार्धात झोपून गेली. मध्यरात्र उलटताच चोरांनी दुरून पाहिलं. आपल्या घरात दिवा वगैरे काही नाही, सगळं कसं अगदी शांत शांत. चोरांचा नायक म्हणाला, आपण काय डरपोकासारखे घाबरून गेलो. ही किती नामुष्कीची गोष्ट. त्यानं घराची पाहणी करायला एका चोराला पुढे पाठवलं. सगळीकडे शांतता पसरलेली पाहून चोरानं प्रथम स्वयंपाकघरातून प्रवेश केला. त्यानं मेणबत्ती पेटवली. मेणबत्तीच्या उजेडात मांजरीचे डोळे त्याला निखारेच वाटले. गंमत म्हणून त्यानं काड्याच्या पेटीतली काडी पेटवून मांजरीच्या पुढे धरली. पण मांजरीला ती गंमत वाटली नाही. तिने चोराला चांगलंच ओरबाडलं. चोर घाबरला आणि दाराकडे पळत सुटला. तिथे होता कुत्रा. कुत्रा उठला आणि चोराच्या पायाला कडकडून चावला. चोर अंगणात पळत सुटला. गाढवाने तल्लखपणे तंगडी झाडून चोराला लाथाडलं. साऱ्या धडपडीनं कोंबडा केव्हाच जागा झाला होता. छपराखालच्या तुळईवरून आरवत त्यानं आवाज केला, झालं. चोराला अगदी पळता भुई थोडी झाली. तो थरकापत थेट आपल्या दोस्तांकडे आला आणि म्हणाला, काय सांगू दोस्तांनो, आपल्या घरात एक चेटकीण राहते. हे बघा, तिने पंजाच्या नखांनी माझा चेहरा रक्तबंबाळ केलाय. दारावर एक रखवालदार होता. त्याने माझ्या पायात सुरी खुपसली आणि अंगणात एक काळाकुट्ट सैतान होता. त्यांनी लाकडी दंडा लगावून मला धाडकन पाडलं. छपरावर एक न्यायाधीश बसलेला होता. तो ओरडून सांगत होता, साऱ्या चोर बदमाशांना माझ्या पुढे आणून हजर करा. चोरांनी त्या घराबद्दल मग विश्वास बाळगला नाही. उलट ब्रेमेन नगरीच्या 4 गवयांना ते घर अगदी भरवशाचं ठिकाण वाटलं आणि त्यांनी कायमचा तिथे ठिय्या दिला. मुलांनो, तुम्हाला लक्षात आलं ना, हे 4 गवई म्हणजे कोण? गाढव, कुत्रा, मांजर आणि कोंबडा.